नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर येथे सांडभोरवाडी तालुका खेड हद्दीत आकाश हॉटेलमधील पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटारीची काच फोडून मोटारीतील एक मौल्यवान हिरा, सोन्याचे दागिने, घड्याळ, कागदपत्रे असा 1,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। याबाबत सागर सिंग ईश्वर सिंग ठाकूर वय वर्ष 33 राहणार बालेवाडी पुणे यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर रविवारी दिनांक 4 मे 2025 रोजी रात्री 10च्या दरम्यान झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्याप्रकरणी आयशर टेम्पो चालक रामराव नांगरे वय वर्ष 59 राहणार सणसवाडी तालुका शिरूर याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। या अपघातात रोहित सत्यवान जाधव वय वर्ष 20 राहणार चाकण या तरुणाचा मृत्यू झाला, तर सत्यम कोते वय वर्ष 21 राहणार चाकण आणि राहुल कोळी वय वर्ष 25 राहणार मनसर हे गंभीर जखमी झाले। चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकणच्या हद्दीत क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या समोर रविवारी 4 मे 2025 रोजी रात्री 10च्या दरम्यान झालेल्या अपघातात आयशर टेम्पो असताना अचानक लेन बदलून विरुद्ध बाजूला आला। सुरुवातीला एका जीपला धडक दिल्यानंतर टेम्पो पादचाऱ्यांच्या अंगावर उलटला। यात एक जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आयशर टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली आहे। चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतायत, तर रस्ता दुभाजक नसल्यानं चाकण शिक्रापूर रस्ता आता निरपराध लोकांच्या जीवावर उठलाय। भरधाव वेगातील एर्टिगा मोटार अचानक वळणासाठी रस्त्यात आडवी झाल्यानं दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना या वळणाऱ्या एर्टिगा मोटारीची जोरदार धडक लागली आणि हे दोघं जण जखमी झालेत। सदरचा अपघात पुणे नाशिक महामार्गावर वाकी तालुका खेड गावाच्या हद्दीत वाकी फाटा येथील HP पेट्रोल पंपाच्या अलीकडे दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान घडलाय। या प्रकरणी संतोष गोविंद बेंडुरे वय वर्ष 46 राहणार टेकवडी तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून अंशिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची एर्टिगा मोटार क्रमांक MH10DT 6189 वरील चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या अपघातात फिर्यादी संतोष बेंडुरे यांच्यासह चंद्रकांत जाचक वय वर्ष 40 राहणार टेकवडी असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस करतात। दरम्यान महामार्गावर भरधाव वेगात जाणारी वाहने ठिकठिकाणी फोडलेला रस्ता, दुभाजकांवरून अचानक वळण असल्यानं अपघातांना आयतच निमंत्रण मिळत असल्याची स्थिती मागील काही दिवसात सातत्यानं समोर येते। यामध्ये अनेकदा किरकोळ ते गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत। पुणे नाशिक मार्गावर देखील नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू झाल्या असून खोडद येथील जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेमुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे। पुणे लोणावळा मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकचे काम लवकरच पूर्ण होणार आहे। पुणे नाशिक उच्चगती रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे म्हणजेच रिअलाइनमेंटचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली। हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस व MGR चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या गाड्यांचे उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य मान्यवर उपस्थित होते। पूर्वी ठरवलेला हा मार्ग खोडद पुणे पासून सुमारे 60 किलोमीटर येथील जॉईंट मेटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच JMRT या अत्यंत संवेदनशील खगोलशास्त्रीय प्रकल्पाच्या 15 किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्रातून जात होता। या मार्गामुळे JMRTच्या खगोल निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती, कारण हा टेलिस्कोप अतिशय क्षीण रेडिओ संकेतांचा अभ्यास करतो, जे सहज व्यत्ययास कारणीभूत ठरू शकतात। JMRTच्या संवेदनशीलतेची सरकारला जाणीव या मुद्द्यावर बोलताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की JMRT ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची यंत्रणा आहे। ती 23 देशांच्या सहकार्याने उभी राहिली असून तिच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही मार्गाचा पुनर्विचार केला आहे। आता नवीन मार्ग तयार केला गेला आहे, जो JMRTच्या संवेदनशील क्षेत्रापासून दूर जाईल। JMRT मध्ये 30 विशाल अँटेना आहेत, प्रत्येकी 45 मीटर व्यासाचे आहेत। ही यंत्रणा 150 मेगाहर्ट्ज ते 1420 मेगाहर्ट्ज या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये काम करते आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच NCRA या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या TIFR अखत्यारीत येते। चाकण येथे कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने गांजा जप्त केला। चाकणमधील नानेकरवाडी या ठिकाणी गुन्हे शाखा युनिट 3 ने ही कारवाई केली आहे। नोहित पठाण याच्याकडून 17,348 रुपये किमतीचा 348 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार सागर चैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।
खेड तालुक्यातील बहुत चिंचोशी रस्त्याचं काम झालंय, मात्र सिमेंटच्या या रस्त्याला पाणी मारण्यात आलेलं नाहीये. तसंच रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्यात आल्या नाहीयेत. त्यामुळे हा रस्ता टिकणार कसा असा प्रश्न आता निर्माण झाला असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. त्यामुळे प्रशासनाने आता याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये. चाकण शहरात एकीकडे टोईंग कारवाई केली जात असताना शहरात समविषम तारखेला पार्किंग करणं शक्य होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कारण चाकण पालिका आणि वाहतूक शाखेनं एकीकडे टोईंग कारवाई सुरू केली असली तरी रस्त्यावर बसणाऱ्या अशा विक्रेत्यांमुळे पार्किंगसाठी जागा उपलब्ध राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पुणे लाईव्हच्या दर्शकांनी ही स्थिती दर्शवणारे काही व्हिडिओ पाठवले आहेत. नागरिकांना घरात नळाला पाणी येत नाही. याउलट भर उन्हाळ्यात रस्त्यावर पाण्याची डबकी साचल्याची चित्र राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीत अनेक ठिकाणी पाहायला मिळते. गेले काही दिवस नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन फुटल्यानं जिल्हा सत्र न्यायालय परिसरात तहसील कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची डबकी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी दिनांक 6 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह खेड या ठिकाणी खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने शेतकरी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राजगुरुनगर शहरातून वाडा भोरगिरी या राज्यमार्ग क्रमांक 103 वर चक्क 4 महिन्यांपासून एका प्लॉटिंग विक्रेत्या बिल्डरकडून जाहिरातीची लोखंडी कमान राज्यमार्गावर बेकायदेशीरपणे उभारली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून डोळेझाक केली जात आहे. विनापरवानगी अनधिकृतपणे राज्यमार्गावर चक्क लोखंडी कमान 4 महिन्यांपासून उभी असून देखील अपघातांना निमंत्रण देत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पुढच्या वर्षी 751वा जन्मोत्सव असल्यानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी 1 कोटीचा निधी मंजूर केला. हे मी माझ्या जबाबदारीवर आज जाहीर करतो. तसेच पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने कीर्तन महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज आळंदीमध्ये केली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव निमित्त आळंदीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले गेले. यामध्ये सहभागी होण्यासाठी मंत्री उदय सामंत आज आळंदीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ 12वी खेड तालुक्याचा शेकडा निकाल 93.97% इतका लागलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तालुक्यातील फक्त 5 शाळांचे निकाल 100% लागले आहे. खेड तालुक्यातील 12वीच्या परीक्षेत ज्युनियर कॉलेजचे 4831 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 4540 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खेड तालुक्यातील शाळांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे: हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर 96.13%, कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज वाडा 92.45%, सीताबाई पाटोळे ज्युनियर कॉलेज चाकण 97.27%, संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज आळंदी 96.59%, मफ गायकवाड विद्यालय ज्युनियर कॉलेज दावडी 73.7%, सुभाष माध्यमिक व ज्युनियर कॉलेज बहुळ 85.71%, रामभाऊ म्हाळगी विद्यालय ज्युनियर कॉलेज कडूस 78.57%, नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मरकळ 99.55%, शिवाजी विद्यालय डेहणे 62.19%, रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय आळंदी 70%, आर्ट्स कॉमर्स ज्युनियर कॉलेज पाईट 92.9%, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज राजगुरुनगर 100%, नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय काळूस 91.7%, श्री भामचंद्र विद्यालय भांबोली 96.66%, उच्च माध्यमिक विद्यालय वाशेरे 93.10%, नवमेश विद्यालय चाकण 45.45%, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी 98.89%, BM पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवळी 85.71%, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज डेहणे 76.66%, आर्ट्स कॉमर्स कॉलेज राजगुरुनगर 90.90%, श्री समर्थ ज्युनियर कॉलेज नाणेकरवाडी 99.59%, ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज खेड 92.85%, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भोसे 100%, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज आळंदी 100%, श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज शेलपिंपळगाव 89.58%, डायनॅमिक इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज कडूस 100%, स्वर्गीय भागुबाई पिंगळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज खेड 93.15%, शासकीय ITI खेड 62.29%, आदिराज प्रायव्हेट ITI खेड 33.33%, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर 89.18%, शिवाजी विद्यामंदिर व सीताबाई भिकोप शेड ज्युनियर कॉलेज चाकण 98.50%.
प्रियदर्शिनी विद्यालयाचा 12वीचा बोर्ड परीक्षेमध्ये 100% निकाल लागलाय। इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला। यामध्ये प्रियदर्शिनी विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली। या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पायल फडके, द्वितीय क्रमांक अर्जुन चौधरी आणि तृतीय क्रमांक अपूर्वा नाथ आणि चेतना घाडगे या विद्यार्थिनींनी मिळवलाय। सर्व विद्यार्थ्यांचे मॅनेजिंग ट्रस्टी महेंद्र सिंग सर, प्राचार्य तेजस्विनी राजपूत आणि मारिया वर्मा यांनी अभिनंदन केले। श्री शिवाजी विद्या मंदिर व सीतामाई भिकोबा शेठ पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण HSC परीक्षा मार्च 2025 निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे। प्रशालेचा एकूण शेकडा निकाल 96.38% लागलाय। यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल 97.34% लागलाय, विज्ञान शाखा 98.66%, संगणक शाखा 97.95%, कला शाखा 92.23% एवढा निकाल लागलाय। खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील शेतकरी सोमनाथ टोपे यांची पत्नी माधुरी टोपे आज झाल्या 12वी उत्तीर्ण झाल्या आहेत। लग्नानंतर त्यांनी 12 वर्षांनी 12वीची परीक्षा दिली। शेती व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय करीत असताना 12वीचा अभ्यास करीत त्यांनी 12वीची परीक्षा देऊन यश संपादन केले। टोपे यांनी आपली पत्नी 12वी उत्तीर्ण झाल्यावर पेढे देऊन आनंदोत्सव साजरा केला। मावळखेड तालुक्याच्या सीमेवर असलेले खेड तालुक्यातील खालुंब्रे गाव आता लहान गाव राहिले नसून मोठे शहर झाले आहे। अंदाजे 10,000 खोल्या काहीशी उद्योग या गावात उभे राहिले आहेत। यामुळे येथील अर्थकारण पूर्णपणे बदलले असून प्रवासी कामगार कुटुंब व त्यांची लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली आहे। आता गावकरी कमी झाले ही वस्तुस्थिती दिसून येत आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रवासी कुटुंबामधूनच मतदानाद्वारे या भागाचे राजकीय भविष्य ठरवले जाणार आहे। अशीच परिस्थिती चाकण औद्योगिक क्षेत्र बाधित सर्व गावांची झाली आहे। पाणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अनुषंगाने काही एक प्रभावी उपाययोजना या गावात दिसून येत नाही अशी स्थानिक जनतेची भावना आहे। चाकण MIDC मध्ये महाळुंगे HP चौक ते महाळुंगे पोलीस स्टेशन पर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली। मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक पार्किंग करण्यात येत आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा विषय वाहन पार्किंग हा एक आहे। कंपन्या झाल्या मात्र त्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांपासून ते मालवाहतूक ट्रकपर्यंत सर्व वाहने ही रस्त्यावर उभी असतात। यावर कोणतीही उपाययोजना वाहतूक शाखा पोलीस करत नसल्याची नागरिकांची भावना आहे। चाकणगावच्या यात्रेनिमित्त विविध ठिकाणी आकर्षक पाळणे आणि मनोरंजन करणारी दुकाने सजू लागले। चाकणमधील यात्रा कमिटी व देवस्थान ट्रस्ट यांचा वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात सुरू असतानाच दुसरीकडे समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटीने यात्रा हातात घेतली असल्याने यात्रेची जय्य तयारी सुरू आहे। बैलगाडा शर्यतींची जोरदार तयारी सुरू केली आहे। जिल्हाभरातून आलेल्या बैलगाडा मालकांना सोमवारी 5 मे 2025 रोजी तब्बल 700 टोकन देण्यात आल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले। चाकण यात्रा कमिटी आयोजित भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आम्ही आज दिनांक 5/5/2025 रोजी मीरामंगल कार्यालय येथे सर्व बैलगाडा मालकांना निमंत्रित करून त्यांचे टोकन या ठिकाणी घेतलेले आहेत। टोटल 700 टोकन आज आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत। टोकनसाठी गावातील जे टोकन होते हे काहीतरी 20-25 टोकन झालेत, त्यांना सुद्धा सेपरेट एक दिवस दिला होता 4/5/2025 रोजी। असे मिळून टोटल 725 टोकन इथे झालेले आहेत। टोकनसाठी येणाऱ्या प्रत्येक गाड्या मालकासाठी इथं आम्ही जेवणाची व्यवस्था केली होती। तसेच प्रत्येक गाड्या मालकाला टोकन पावती या ठिकाणी दिलेली, सर्व पारदर्शक कारभार या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेला आहे। खरं तर अतिशय आनंद होतोय की चाकण यात्रा कमिटी यांच्या माध्यमातून आज आपल्या चाकण शहरामध्ये बैलगाडा मालकाच्या चालक मालकांसाठी आज टोकन पद्धतीने आज गाडे पळवण्याच्या हिशोबानं आज टोकनाचा कार्यक्रम आपल्या चाकणच्या मीरामंगल कार्यालयामध्ये घेतलेला आहे। आणि यामध्ये फक्त 700 टोकन काढण्यात आलेले, ते सुद्धा पारदर्शी कारभार, निस्वार्थीपणानं, त्यागी वृत्तीनं, आणि हा कारभार आपला हा चांगला होणार आहे। आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की ही यात्रा ही संपूर्ण चाकण होय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची यात्रा म्हणून असं घोषित केलं जाईल। या यात्रेसाठी सर्व चाकणकरांच्या वतीनं, सर्व जाती धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांच्या वतीनं ही यात्रा साजरी होती। यामध्ये आम्ही 21 लाखापर्यंत ची बक्षीस वाटपाचा हे नियोजन केलेलं आहे बैलगाडा मालकांना। मग त्यामध्ये ट्रॅक्टर आहे, 2 व्हीलर आहे, बुलेट आहे, अशा अनेक लोकांनी, दानशूर व्यक्तींनी बक्षिसाच्या रकमा दिलेल्या आहेत। आणि म्हणून ह्या यात्रेला ह्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर, तरुण बांड कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही चाकणगावची यात्रा, भैरवनाथाची यात्रा मोठ्या जोमानं आम्ही पार पाडणार आहोत। आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की
की उत्स्फूर्त सगळ्या नागरिकांनी सगळ्यांनी हा प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर पुणे लाईव्हनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केले. पुणे लाईव्हचे सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या यात्रेचं नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि यात्रेकरता सर्व नागरिकांना भरनाथाच्या आशीर्वादाने शुभेच्छा देतो. चाकणच्या श्री भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने आज चाकण येथील मार्केट यार्ड समोरील मीरामंगल कार्यालयामध्ये बैलगाडा शर्यतीचं टोकन वाटपाचा कार्यक्रम आज सकाळपासून या निमित्ताने सुरू आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.